राहुल्या राजाचं लगीन झालं, आता इक्याचं बी होईल. तू कधी करतेस? का अजून चाललंय ते रशियन पुरीच? त्याला फॉरेनर पाहिजे, फॉरेनर. ऐ, आता फॉरेनर पण नाही आणि रशिया पण नाही. आता महाराष्ट्रातली करायची, साताराची. घ्यायचं साताऱ्यातली. आज्या, अरे गरिबांच्याकडे बघ जरा, पुढं लका निघालाय. त्याला काय बायकोशिवाय कोण दिसत नसल. असं काय नाही. मग थांब की जरा दोस्तांच्यात. काय मग फौजी? हा त्याचं कसं? हा काय नाही, मग फौजी पोस्टिंग असेल ना हो तुमची आता? पुढच्या आठवड्यात होईल. पुढच्या आठवड्यात पोस्टिंग आणि फौजी इथं दोस्तांमध्ये. अहो फौजी ह्यो वेळ बायकोला द्यायचा असतोय. हा पण एकदा गेलो की परत मित्रांना भेटता येणार नाही ना, म्हणून आपलं असंच बाहेर पडलं. बरोबर आजचं. ए यार काय सभा लावली रे? अरे सभा विभा काय नाही बाबा सुरजा, फौजी जाणार आहेत तेव्हा बसलोय गप्पा आणत. होय आजा, जायच्या आधी दुकानावर येऊन जा बर का. दुकान? कसलं रे दुकान? अहो नवीन दुकान टाकलंय किरणा मालाचं. अरे पण गावात किराणाचं दुकान आहे की आप्पांचं, आणि त्यांचा कसला जम बसलाय. त्यांच्या दुकाना पुढं तुझं दुकान चालतंय वय? कसं चालतंय म्हणजे? अरे आपण एक ऑफर ठेवणार आहे प्रोडक्ट वर. अरे पण ऑफर द्यायला तुझ्याकडे एवढा पैसा कुठनं आला? का तुझी चोरी बिरी केलीस का काय? अरे बाई यांची साथ करी संकटावर मात. बायांनी फायनान्स केला सगळा. आजा, जायच्या आधी दुकानावर येऊन जा काय. हा तुम्ही सगळ्यांनी बी येऊन जा बर का. आणि सगळ्यांना सांगा उद्या पूजा धरली काय. या सगळ्यांनी, येऊ का मी? हा येतो. अरे हाय सगळं, तू ये. आईला ऑफर म्हणलं गेलं पाहिजे, मात्र आबा कावतील आमचं. तुझं काय आबा कावतेल आबा कावतेल. आता मला सांगा, ह्यो ऑफर देणार म्हणजे आप्पाच्या दुकानाचं कसं व्हायचं? आलं मग पवारांना नवीन वेगळं काहीतरी करायला लागणार का? तर आता बाह्य पाठीशी आहे म्हणल्यावर सूर्य काय ऐकतोय वय? येळ आहे का आमच्यासाठी? तुला आहे का वेळ? माझा तर सगळा वेळ तुमच्यासाठीच आहे. वय बघतो की सकाळपासून. आता भांडणार आहात का तुम्ही? बोला की, काय बोलत होता? काय नाही. काय नाही? अहो काय तर बोलायचं होतं ना. नाही काय. अहो असं काय करताय? मी आता बोलते ना. अहो मग बोला की. काय नाही म्हणलं ना, वाचू दे मला. शीतले पुस्तक दे. शीतले पुस्तक दे, वाचू दे मला. नाही देणार. बोला आधी. शीतले पुस्तक दे, वाचायचंय. नाही देणार म्हणलं ना. तुम्ही आधी बोला. काय बोलू? तुला आहे काय? आणि माझ्यासाठी वेळ काढून आली म्हणलीस ना. मी दिवसभर तुझी वाट बघतोय, तू साधं 2 मिनिटं मला वेळ दिला नाहीस, माहितीये? अहो घरातली कामच एवढी होती. तुम्ही बघितलं ना. बस मग घरातली कामं करत. अहो मला काय घरातली कामं करायला मजा येते होय? माझ्यासाठी बी हे सोपं नाही. तुम्हाला जेवढी ओढ लागली आहे ना, तेवढीच ओढ मला बी लागलीये. दिसली की तुमची ओढ. हो असं काय करताय तुम्ही? तूच सांग, तू किती वेळ दिलायस मला? भाऊजी, अहो मी या घरात सून म्हणून आले. या घराशी माझी बांधिलकी आहे. इथलं सगळं सांभाळायची आता माझी जबाबदारी आहे. आणि त्यात तुम्ही असं केलं तर कसं व्हायचं? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही वे? मी काय मुद्दाम करते का? शीतले,
सॉरी शितले, मला कळते तुला सगळी कामं करावी लागतात, पण शितले मी आता जाणार आहे. तेव्हा मला असं वाटतं ना की आपण एकत्र वेळ घालवायला पाहिजे. मी एकदा का गेलो ना, मला किती दिवसांनी सुट्टी मिळेल माहित नाही. 6 महिन्यांनी, काही 1 वर्षांनी, काहीच माहित नाही. मला असं वाटतं ना की तू कायम माझ्या बरोबरच असावीस. मला माहिती ते शक्य नाही, म्हणून मी जवळ इथं आहे ना, त्यावर तू तुझा सगळा वेळ फक्त मला द्यावास, असं मला वाटणार नाही का? सांग बरं. जेव्हा मी बॉर्डरवर जाईन ना, तेव्हा माझ्या जवळ तुझ्या याच आठवणी असणार आहेत ना. मग मला नाही का वाटणार की त्या आठवणी आपल्या असाव्यात? तुमचं बरोबर आहे भाऊजी, पण मला येळ देता येत नाही. त्याला मी काय करू? अहो, घरातली कामं होईस तर दिस निघून जातो, कळत बी नाही. आणि मामीला आणि जेडीला मी कामं करताना नाही बघू शकत. अहो, एवढं सगळं होऊन बी ज्या जेडीनं मामी वृद्ध जाऊन आपल्याला तिची खोली राहायला दिली, तिला असं काम करायला लावणं बरोबर दिसतंय का? मला बरोबर वाटत बी असं, पण मला हे नाही पटत. भाऊजी, अहो हे घर, इथली सगळी जबाबदारी आता माझी आहे आणि मला ती पूर्ण करायची. घरातल्या कामांकडे दुर्लक्ष होतं म्हणून मग मी फेडरेशन अध्यक्षांचं पद सोडत होत्या. हो, तुम्हीच सांगा, हे दिसतं का बरोबर? हा, आता ते बी बरोबरच आहे. मला तुम्हाला येळ दिला पाहिजे, पण मला येळ द्यायला नाही जमत. त्याला मी काय करू? सॉरी, माझं चुकलं. पण आता जेवढं हे मिळालंय ते बी असंच घालवायचं व्हय? आता इथून पुढे जो वेळ मिळाल ना, ते आपण लक्षात राहील असा घालवायचा.